मनोज यादव जी का सत्कार सम्मान। एक ओवर 4 रन साई, भूल गए मेरे भाई। साई किरण वाइट की मदद से स्कोर आगे खींच सकता हुआ 5 रन। इसके बाद का मुकाबला है गनिक्षा स्पोर्ट्स बनाम भामन देव स्पोर्ट्स। दोनों टीम के कप्तान गनिक्षा स्पोर्ट्स और भामन देव स्पोर्ट्स शंकर और राकेश भंडारी बिल्कुल तैयार है ना अगले टॉस के लिए। सर एंगल नहीं अवेलेबल है कुछ भी, आपका जो डिसीजन है वो फेयर है। नो बॉल। फ्री हिट। अब मौका है यहाँ पे राहुल के पास हाथ खोलने का, लेकिन फ्री हिट का फायदा इन्हें अभी भी मिलेगा। वाइड बॉल। फ्री हिट कंटिन्यू। रन बने अभी तक महज 6 रन। थोड़ा सा स्पीड अप करना है पीवाई स्पोर्ट्स। साई किरण आपसे रिक्वेस्ट है थोड़ा जल्दबाजी आपको अपनी गेंदबाजी में करनी है। अच्छी गेंद, डॉट बॉल। अच्छा स्ट्रोक हवा में, फील्डर है लेकिन थोड़ा सा पहले गेंद गिर गई। कैरी नहीं कहीं वहां पर फील्डर तक। 1 रन। फिर से अच्छी गेंद, एक और डॉट बॉल। वो लाजवाब गेंदबाजी, अपील और आउट। एक और झटका लगता हुआ आउट हो गए यहाँ पर श्रीधर। आउट होकर लौट रहे हैं डग आउट। इस ओवर में शुरुआत अच्छी नहीं की थी गेंदबाज साई किरण ने, लेकिन उसके बाद उम्मीद की किरण जगा दी है। लड़खड़ाती हुई ओमकार, नहीं हो पा रही है इनकी जय जयकार। वहीं पर पीवाई पद्मश्री योद्धा जाबाजों की तरह लड़ते हुए।
7 रन 3 विकेट। ऐसा लग रहा है क्रिकेट के मैच में फुटबॉल का स्कोर। फिर से देखना वहां पर कमाल की गेंद, एक और डॉट बॉल। ऑफ स्टंप के बाहर, इसे खेल दिया है लॉन्ग ऑफ की तरफ। फील्डर है वहां पर, 1 रन आसानी के साथ सिंगल की मदद से। 2 ओवर के बाद रन बने हैं 8, विकेट गिरी है 3। 2 ओवर 8 रन 3 विकेट। थँक्यू रकीब सर. आपण पाहताय षटक संपलाय क्रमांक 2 आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण सध्या तरी पाहताय श्रीधरला आणले गेले षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. चला श्रीधर वॉर्मअप तदनंतर करा. 1 ते 2 चेंडू फेकून झाल्यानंतर वॉर्मअप आपला ऑटोमॅटिकली होऊन जाईल. त्यामुळं वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. चला फास्ट श्रीधर, थोडी घाई कर मित्रा. करूयात आपण इथून मात्र मॅचला सुरुवात. गोलंदाज सय्या, पहिलाच बॉल यावेळेस श्रीधरच्या विपक्षात चढवला गेलाय हल्ला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार, साधावा. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल घनशिका स्पोर्ट्स आणि गनिष्का स्पोर्ट आणि बामनदेव स्पोर्ट. चला वो टीम कॅप्टन्स आपण नेक्स्ट 4 ओव्हर झाल्यानंतर आपण तोरी द्यायचं. नेक्स्ट मॅच आपली असल्यामुळं यावेळेस झेलला होती नामचित संधी. योग्य जजमेंट करणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर चेंडू कलेक्ट करणं गरजेचं असताना दोन्हीही बिघड झाला आणि त्यामुळे इथे धावा मिळाला. इथून मात्र 2 आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 16 या अंकावर धावफलक. पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट झाले होते. आपण आधीच्याही षटकाचा विचार केला तर खूप साऱ्या धावा रोखल्या गेल्या होत्या. पण या षटकामध्ये श्रीधरचं स्वागत केलं गेलं. षटकार रन आणि धावसंख्येमध्ये कुठेतरी भर टाकण्याचा प्रयत्न होताना आपण इथून मात्र पाहत आहे सिंगल अंकित होती आहे. धावसंख्या 17.
ऑन साईडला पुन्हा एकदा भिरकावून देताना सिंगलकरिताच ही धाव घेतली गेली आहे किंवा फटका कन्वर्ट केला गेला आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सिंगल मिळेल. धावसंख्या 18-18. एकोणावीस लास्ट गो. तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ शेष. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 30 संपुष्टात येत असताना आणि 18 चेंडू म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. कनिष्का स्पोर्ट आणि बामनदेव स्पोर्ट. चला नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. टॉस करण्याकरिता आपण पोहोचायचं आहे. गनिष्का स्पोर्ट आणि बामनदेव स्पोर्ट. धावसंख्या 20. अंतिम षटक प्रगतीपथावर आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. हो हो हो. यावेळेस पहा आपण बिरकावून दिलं गेलं होतं चेंडूला. दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात. खरं तर इथे मात्र एकच धाव घेणं गरजेचं होतं. एकच धाव कन्वर्ट करून देणं गरजेचं होतं. पिवा स्पोर्ट गरीदा क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. थोडंसं लूज क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहत आहे. 2 धावेने धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने जर का फेक गेली असती तर कदाचित रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती. फेक कुठे करणं, कुठल्या ठिकाणी करणं हेही ओळखणं खूप सारं गरजेचं आहे. 2-2 धावा इथे मात्र कन्वर्ट होतील. धावसंख्या 24 या अंकावर धावफलक. खूप सारी उंची सध्या तरी धारण केली गेली आहे या चेंडूनं. नो बॉलचा इशारा पंचांशापर्यंत दर्शवतात आणि धावसंख्या 25.
गोलंदाज तयार. ओहो, या वेळेला पहा मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी झाली. यशच्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. विकेटचं बदल, फलंदाज बाद. गोलंदाज तयार. चला या धावसंख्या 27-27. लास्ट टू गो. चला टॉससाठी यायचं टीम. विकेटचं पतन. षटक संपले क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थात 27 आणि विजय घेतो 28 धावसंख्येचं आव्हान. चला टीम गणेशका स्पोर्ट्स आणि मामनदेव स्पोर्ट टॉस करण्याकरिता यायचं आहे. नागराज दादांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता पोहोचायचं आहे. नाणेफेक विनवतोय मामनदेव स्पोर्ट आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून गणेशका स्पोर्ट्स संघाला इथे मात्र आमंत्रित करतात फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. त्याआधी आपण जाऊयात चालू असणाऱ्या मॅचच्या सेकंड इनिंगच्या दिशेनं. चला 28 धावसंख्येचं आव्हान आहे पार करण्याकरिता पोहोचायचे त्वरित.
चला घाई करा मित्रांनो थोडीशी. चला 28 धावसंख्येचं आव्हान पार करायचंय PY स्पोर्ट संघाला. कॅमेरा गॅलरीवर जे लहान मुलं चढलेत खाली उतरायचंय. जो भी छोटे बच्चे गैलरी पे नीचे उतरना है. अविनाश बैट्समैन कौन है? राजू आणि निखिल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अविनाश आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज अविनाश तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा ज्या पद्धतीने झाडू काढावं त्या पद्धतीने बॅट फिरवली गेली आहे. पहिल्या बॉलवर निर्धावफेकी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर सिंगल आपण पाहताय आणि धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सय्या. पुरुष एकदा एक सिंगल मीडिया. धावसंख्या 2. थेंबे थेंबे तळे साचय. स्लो क्रिकेट. पहा गोलंदाजीचा अटॅक थोडासा स्ट्रॉंग आहे. ओहो हो यावेळेस पहा उडवलं गेलंय चेंडूला अगदी अलगद. टायमिंग महत्वाचं आहे. परफेक्टली टायमिंगला बॅट उगारली गेली. चेंडूला पाठवलं गेलंय. षटकार 6. गोलंदाज या पील तर स्ट्रॉंग केली गेली आहे. चला षटक संपलंय. इथून मात्र आपण पाहताय क्रमांक 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सम पोहोचली ती म्हणजे 9 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल अजूनही नक्कीच 18 चेंडूचा खेळ. चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता अजून 19 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते.
चला गोलंदाज घाई करा. श्रीधर लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज यार व्हाईट बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 10 या अंकावर एकेरी धावेने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करत असताना म्हणजे विजयाकरिता 18 चेंडू आणि आता मात्र श्रीधर 18 धावसंख्येची आवश्यकता. ऑन साईडला पुन्हा एकदा भिरकावून दिले गेले चेंडूला. ओहो हो क्या बात आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका क्रॉस द लाईन चेंडू मावराईच्या पलीकडा नितीनच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक षटकार. गोलंदाज यार एकच धाव. पहा किती संत गतीने धाव घेतली जाते. गेम प्लॅनिंग किंवा ज्या पद्धतीचा मनसुबा सेट केला गेला असावा त्याला साजेसं काम सध्या तरी होत असताना अगदी आलेगात हाही फटका. 1 बाउन्स क्लिअर करत चौकार. 4 धावा. ही उडवला गेलाय. अगदी पहा ज्या पद्धतीने चॉकलेटचं रॅपर खोलून चॉकलेट खावं इतक्या सहज पद्धतीनं षटकार इथे ठोकलाय आणि सामना विन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पीव्हीआर स्पोर्ट. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं. नो डाऊट 1 and only 1. किरणला आपण विनंती करूयात ज्यांनी 4 रन दिले आणि 2 विकेट सुद्धा इथे मात्र प्राप्त केल्या गेल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. चला किरण या आपण ठरलात मॅन ऑफ द मॅचचं इथे मात्र हकदार. आपण त्वरित यायचं. अभिषेकजी भोईर, निलेशजी तुम्हासाहेब आणि नागराज गाजुले साहेब इथे उपस्थित आहे. आम्ही त्रिमूर्तींना विनंती करतोय बॉम्बे कॉटन यांच्याकडून आलेली आम्हाला ही मॅन ऑफ द मॅचची जी आहे गिफ्ट हॅम्पर आहे आणि त्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर PPL कडून ही ट्रॉफीसुद्धा आपण इथं मात्र पाहत आहे. बॉम्बे कॉटनच्या वतीनं हे गिफ्ट हॅम्पर इथून मात्र वितरित केलं जाईल. चला आम्ही विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच खेळाडू किरण आपण त्वरित यायचं आहे.
मॅन ऑफ द मॅच वितरित केलं जातं. आपण पाहत आहे मेडल असेल, ट्रॉफी असेल आणि बॉम्बे कॉटन यांच्या वतीनं हे पारितोषिकीतून वितरित केलं जातं. आमचे मान्यवर आहेत मुख्य व्यासपीठावर अभिषेक भोईर असतील, निलेशजी तुम्हा असतील आणि नागराजजी साहेब असेल यांच्या शुभ हस्ते दिलं जातं. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स रकीब सर. खेल की शुरुआत करनी है. हम एक बार फिर से वंस अगेन थैंक्स कहना चाहेंगे. हम विशेष धन्यवाद कहना चाहेंगे, आभार व्यक्त करना चाहेंगे हमारे तमाम स्पॉन्सर का जिन्होंने हमें योगदान पेश किया इस टूर्नामेंट में. श्याम कोंडा जी बॉम्बे कॉटन्स के, इनका बहुत शुक्रिया जिन्होंने हमें गिफ्ट वाउचर स्पॉन्सर किया है. गणेश कोटा जी, इनका बहुत शुक्रिया. ग्रिल मास्टर्स के जिन्होंने हमें पानी की सुविधा उपलब्ध कराई. पुरुषोत्तम पोथू जी जिन्होंने हमें लंच की सुविधा उपलब्ध कराई. अभिलाष वल्ला कोंडा जी जिन्होंने हमें लंच की सुविधा उपलब्ध कराई. धन्यवाद. चेतन नाइक जी जिन्होंने हमें साइकिल स्पॉन्सर किया मैन ऑफ द सीरीज़ के लिए. पप्पू भाई टाइगर, सिद्धार्थ ज्वेलर्स जिन्होंने हमें ऑल ट्रॉफी स्पॉन्सर किए इस पूरे PPL सीज़न 1 में. थैंक यू वेरी मच. महेंद्र बुरा जी जिन्होंने हमें मैन ऑफ द मैच के लिए मेडल स्पॉन्सर किए. ब्रेनिक क्लासेस जिन्होंने हमें टॉस बॉक्स स्पॉन्सर किया, इनका बहुत शुक्रिया. अविनाश केबल एंड नेट, इनका बहुत शुक्रिया.